एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता मित्रांनो आपल्या पेपरसाठी फक्त काही तास शिल्लक आहेत पहा. अतिशय महत्त्वाचा टायमिंग आपल्याकडे असणार आहे. या महत्त्वाच्या टायमिंगमध्येच आपला टर्निंग पॉईंट सुद्धा असू शकणार आहे पहा. आपल्याला काय करायचं मित्रांनो, आपली जी काही ₹399 वाली जी काही पी-डी-एफ आहे पहा, ती लवकरात लवकर घ्या. शेवटच्या तासामध्ये ती वाचा. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे. कारण की कमी वेळेमध्ये जास्त आता आपल्याला फक्त काही तास शिल्लक आहेत बघा. तुम्हाला मित्रांनो मी आय-एम-पी पास होण्याजोगं जे काही मटेरियल येणार आहे ते खूप आय-एम-पी असणार आहे पहा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. लवकरात लवकर ती पी-डी-एफ घ्या मित्रांनो. ₹399 आपण कुठेही खर्च करतो, परंतु योग्य ठिकाणी लावा. नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे पहा. पैशाकडे पाहायचं नाही पहा. आता वेळेला खूप महत्त्व आहे पहा. आता ही जर संधी आपल्या हातातून हुकली तर बघा परत आपल्याला तेच बेचे पाढे चालू होतील. त्यामुळे लवकरात लवकर घ्या आणि फास्ट रिव्हिजन करा मित्रांनो. ₹399 असणार आहे. जो काय आपला फोनपे, गुगल पे नंबर दिसतोय तुम्हाला, त्यावरती ₹399 पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ या ठिकाणी पाठवून देईल पहा. 9325230840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. त्याच WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट टाका. मी तुम्हाला लगेच पाठवून देईल. चला प्रश्नाकडे वळूयात. आपल्याला या ठिकाणी पहा मित्रांनो, योग्य जोड्या जुळवायच्या आहेत पहा. तुम्हाला पेपरमध्ये पहा असेच या ठिकाणी टफ लेव्हलचे प्रश्न पाहायला मिळणार आहेत. तर पहिले बघा चरक, जीवक आणि कालिदास. चरक, कालिदास आणि जीवक. तर याच्या आपल्याला याचं योग्य जोड्या लावायचे आहेत पहा मित्रांनो. तर लक्षात ठेवा चरकची योग्य होईल मित्रांनो कनिष्क. समजलं? कनिष्क. त्याच्यानंतर जीविकचे होणार मित्रांनो बिंबिसार आणि कालिदास लक्षात ठेवा प्रवरसेन. हे आपली या ठिकाणी योग्य जोडी पहा. समजलं? प्रश्न क्रमांक दुसरा आहे मित्रांनो, अवंती, माळवा, मध्य प्रदेश तर अशमक बरोबर काय? तर याचं योग्य उत्तर आहे आपलं महाराष्ट्र. लक्षात ठेवा महाराष्ट्र याचं योग्य उत्तर आहे पहा. समजलं? आणि मित्रांनो हे जे काही महाजनपद आहेत पहा आणि त्यांचे ठिकाणी हे आपल्याला दिलेलं आहे पहा. समजलं? अवंती कुठे आहे? माळवा मध्य प्रदेश. तसं अशमक कुठे आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये पहा. समजलं? कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. या ठिकाणी बघू शकता अशमक महाजनपदाचं सध्याचं ठिकाण हे महाराष्ट्र आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी कशाचं महत्त्व सांगितलं? तर यांनी मित्रांनो कृष्ण भक्तीचं महत्त्व सांगितलं. लक्षात ठेवायचं आहे कृष्ण भक्तीचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं आहे पहा. याचं मुख्य तत्व काय होतं? कृष्ण भक्ती आणि नामस्मरण. शंकरदेव बघा शंकरदेव यांनी काय केलं होतं? एकेश्वरवादाचा प्रचार केला होता. सूरदास यांनी मित्रांनो कृष्ण भक्त कवी होते आणि प्रमुख ग्रंथ यांचा होता सूरसागर. समजलं? सूरसागर हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजी जयंतींना त्यांनी औषध उपचारामध्ये कोणतीही हयगय करू नये असं सांगितलं, तर हे कोणत्या गुणाचं उदाहरण आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे कोणत्या गुणाचं उदाहरण आहे? तर संघटन चातुर्य या गुणाचं हे उदाहरण आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. हे काळजी, रयतेची काळजी या गुणाचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानव हा जन्मत स्वतंत्र असतो आणि समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते. त्यांच्या अंमलबजावणीसाठी राजव्यवस्था निर्माण करते. ही ईश्वर दत्त नसून एका सामाजिक कार्यामधून निर्माण झालेली असते. हा सिद्धांत कोणी मांडला? तर मित्रांनो हा जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो काही सिद्धांत आहे हा रुसोने मांडला. कोणी? ऑप्शन क्रमांक 3 रुसो. मित्रांनो हा एक फ्रेंच तंत्रज्ञ होता पहा, तत्वज्ञ होता फ्रेंच. ही ईश्वराबद्दल नसून एक सामाजिक करामधून निर्माण झालेली असते. असा जो काही सिद्धांत आहे हा रुसोने मांडला पहा. मानव जन्मत हा स्वतंत्र असतो. समाजाच्या गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी राजव्यवस्था निर्माण करते. हे सगळं मित्रांनो कोणी सांगितलेलं आहे? रुसोने सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत, याचं कारण काय आहे? इंग्रज सरकारचा पाठिंबा नव्हता पहा. भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता. कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकाकडे भांडवल नव्हतं. तर मित्रांनो हे तीनही विधानं काय आहेत पहा? बरोबर आहेत पहा. लक्षात ठेवा तीनही विधानं ही योग्य आहेत. चला पुढचा प्रश्न आहे पहा. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी कोठे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती? तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो त्यांनी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती? तर मुंबई याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा मुंबई या ठिकाणी. विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 मध्ये जमाखंडी संस्थान या ठिकाणी झाला होता. यांचं सामाजिक कार्य काय होतं? तर मित्रांनो यांनी काय केलं होतं? होळीच्या सणाविरुद्ध प्रचार केला होता. गुन्हेगार जाती संबंधाची सुधारणा केली होती. मुरळी सोडण्याचा प्रथेवर हल्ला केला होता.
मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली होती? दुष्काळग्रस्तांना मदत केली होती पहा. आणि मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद सुद्धा भरवली होती पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अहमदनगर जे काही आताच अहिल्यानगर आहे या ठिकाणामधील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणामध्ये झाली होती? तर लक्षात ठेवा, मुघल आणि निजामशाह यांच्यामध्ये झाली होती पहा. मुघल आणि निजामशाह मित्रांनो ही झाली होती 1624 मध्ये. कधी झाली होती? 1624 मध्ये. आणि भातवाडीच्या लढाईत निजामशाहीचा कारभार मलिक अंबर या कुशल सेनानीकडे होता पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, की रसरत्नाकर रसायने आणि धातू तसं पंचसिद्धांतिका म्हणजे काय? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 खगोलशास्त्रज्ञ. समजलं? खगोलशास्त्रज्ञ. मित्रांनो पंचसिद्धांतिका हा जो काही ग्रंथ आहे राहामी हारने लिहिला आणि रत्नाकर हा जो काही ग्रंथ आहे हा कोणी लिहिलेला आहे? नागार्जुनने लिहिलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून कोणाला प्रसिद्धी मिळाली? अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 1 हारून अल रशीद याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे पहा. मध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8000 प्रश्नांच्या PDF तयार केल्यात पहा, फक्त 399 रुपयाला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका, टायमाला काहीच होणार नाही पहा. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो 399 रुपये आपण कुठेही खर्च करतो पहा. बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे गुगल पे नंबर 932523 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती 399 रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर बघा हारून अल रशीद हे अरेबियन नाईट्स कथेमधील एक प्रभावशाली आणि न्यायप्रिय शासक म्हणून प्रसिद्ध पात्र आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे पहा. डांटे, पेट्रार्क, त्याच्यानंतर मॅकिया व्हॅली, थॉमस मूर. यामध्ये गटात न बसणारा शब्द कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 थॉमस मूर याचं बरोबर उत्तर आहे पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो डांटे, पेट्रार्क आणि मॅकियाव्हेली हे इटलीतील पुनर्जागरण काळातील कवी आणि विचारवंत होते. तर थॉमस मूर हा इंग्लंडमधील पुनर्जागर काळातील प्रसिद्ध लेखक होते पहा. समजलं? पुढचा प्रश्न आहे जपानमधील उद्योग समूहांना काय म्हणतात? तर जपानमधील उद्योग समूहांना काय म्हटलं जातं? तर ऑप्शन क्रमांक 3 झैबेत्सू असं म्हटलं जातं पहा. हा जपानी शब्द आहे. याचा अर्थ होतो मोठ्या कुटुंबाचा मालकीचा उद्योग समूह. हे उद्योग समूह बँकिंग, व्यापार, उत्पादन, जहाज बांधणी, खाणकाम अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत होते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की माऊ चळवळ कोठे झाली? तर माऊ चळवळ मित्रांनो कोणत्या ठिकाणी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 केनिया या ठिकाणी ही झाली पहा. लक्षात ठेवायचं आहे केनिया. तर मित्रांनो माऊ चळवळ ही ब्रिटिश सत्तेविरुद्ध 1950च्या दशकामध्ये केनिया येथे झालेली स्वतंत्र चळवळ होती पहा. मित्रांनो की व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक कोणी चालू केलं? तर लक्षात ठेवा मित्रांनो व्हॉइस ऑफ इंडिया हे जे काही नियतकालिक आहे हे दादाभाई नौरोजी यांनी चालू केलं होतं. ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नौरोजी यांनी हे चालू केलं होतं पहा. समजलं? फिरोजशाह मेहता यांनी मित्रांनो बॉम्बे क्रॉनिकल आणि बहरामजी मलबार यांनी इंडियन स्पेक्टर हे नियतकालिक चालू केलं होतं पहा. ओके. अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेमध्ये संविधानकर्त्यांनी कशाचा उल्लेख केला नव्हता? तर मित्रांनो कशाचा उल्लेख केला नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 हक्क. बघा हक्काचा या ठिकाणी उल्लेख केला नव्हता. काय हक्क? तर अमेरिकेची जी काही मूळ राज्यघटना आहे 1787 मध्ये तयार झाली, परंतु त्यामध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क नमूद केले नव्हते. नंतर 1991 मध्ये बिल ऑफ राईट्सच्या पहिल्या 10 दुरुस्त्यांद्वारे नागरिकांचे हक्क समाविष्ट करण्यात आले पहा. जनतेला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो. यास काय म्हणतात? तर मित्रांनो याला काय म्हटलं जातं? तर लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 2
सार्वमत असं म्हटलं जातं पहा. जनउपक्रम म्हणजेच काय मित्रांनो, जनता कायदा सुचवते. जनपृच्छ म्हणजे काय मित्रांनो, तर विशिष्ट प्रश्नावर लोकांचं मत जाणून घेणे. आणि प्रत्यावाहन म्हणजेच निवडून दिलेल्या प्रतिनिधीला पदावरून हटवणे, हे याचे अर्थ आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की बहुजन समाज पक्ष हा कोणी स्थापन केला होता? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणी स्थापन केला होता? काशीराम यांनी बहुजन हा जो काही समाज पक्ष आहे, हा स्थापन केला होता पहा. बहुजन समाज पार्टीची स्थापना 1984 मध्ये झाली होती पहा. याचे संस्थापक होते काशीराम. आणि मित्रांनो, याचा उद्देश होता दलित, मागासवर्गीय आणि बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणे होता. नंतर मायावती या पक्षाच्या प्रमुख नेत्या झाल्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की संयुक्त अरब अमिराती, फिजी, त्याच्यानंतर एस्टोनिया या देशामध्ये लोकशाहीचे कोणते तत्व पूर्णपणे पाळले जात नाही? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आणि प्रत्येक मताचे समान मूल्य. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय आहे पहा, योग्य उत्तर आहे पहा. समजलं? आपला देश प्रजासत्ताक आहे याचं कारण काय आहे? तर मित्रांनो, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात. हे मित्रांनो, याचं काय पहा कारण आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, यास काय म्हणतात? तर मित्रांनो, याला काय म्हटलं जातं? तर संघटना स्वातंत्र्य असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे, संघटना स्वातंत्र्य. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की राज्यसभेचे कामकाज कोणाच्या नियंत्रणाखाली चालते? तो ऑप्शन क्रमांक 1, सभापती यांच्या नियंत्रणाखाली चालते पहा. लक्षात ठेवायचं आहे, सभापती. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर भारतीय राज्यघटनेनुसार भारताचं उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. सभापती हे राज्यसभेचे सदस्य नसतात, परंतु ते बैठकीचे अध्यक्षपद भूषवतात. भारतीय संविधानामधील अनुच्छेद 51 मध्ये कशाविषयी मार्गदर्शन आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3, परराष्ट्र धोरण याचं योग्य उत्तर आहे पहा. परराष्ट्र धोरण. अनुच्छेद 51 ला भारताच्या परराष्ट्र धोरणाचा या ठिकाणी पाया मानला जातो. याद्वारे आंतरराष्ट्रीय वादाचं निराकरण मध्यस्थीद्वारे करणे आणि जागतिक शांतता राखण्याचं मार्गदर्शन मिळतं पहा. महाराष्ट्रामध्ये सध्या किती जिल्हा परिषदा आहेत? मित्रांनो, किती जिल्हा परिषदा आहेत? तर लक्षात ठेवायचं आपल्याला 34 जिल्हा परिषद आहेत पहा. नगर परिषदा किती मित्रांनो? तर लक्षात ठेवा, 247 नगर परिषदा आहेत. नगरपंचायती 147 आहेत पहा. त्याचप्रकारे महानगरपालिका 29 आहेत. ग्रामपंचायती मित्रांनो 27,951 आहेत पहा. पंचायत समित्या किती? तर 351 पंचायत समित्या आहेत पहा. कोणत्या ठिकाणी बघा, जवळील भागामध्ये पृथ्वी थोडीशी फुगीर वाटते आपल्याला. तर फुगीर कुठं आहे मित्रांनो? तर विषुववृत्तावरती पृथ्वी फुगीर आहे पहा. मित्रांनो, पृथ्वी गोल नसून ती चपटी गोलाकार आहे पहा. पृथ्वीच्या फिरण्यामुळे विषुववृत्तावर थोडी फुगलेली पहा. आणि ध्रुवाजवळ थोडी चपटी आहे. विषुववृत्त म्हणजे पृथ्वीच्या मध्यातून जाणारा, मध्यभाग जाणारी जी काही काल्पनिक रेषा आहे, त्याला असं विषुववृत्त रेषा म्हणतात पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, की पृथ्वी पृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, तपांबर याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, तपांबर. वातावरणाची थर पहा, तपांबर. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत असणारा सर्वात खालचा थर, याची उंची मित्रांनो 8 ते 18 किलोमीटर इतकी असते पहा. सर्व हवामानातील घटना, पाऊस, ढग, वादळ येथे घडत असतात. उंची वाढली की तापमान कमी होतं. स्थितांबर मित्रांनो, तापांबराच्या वरचा थर असतो, याची उंची 50 किलोमीटर इतकी असते. आणि ओझोन थर या ठिकाणी असतो. विमानाची उड्डाणे सुद्धा या ठिकाणीच होतात. आणि मध्यांबर, स्थितांबरांच्या मध्यांबर असतं बघा, स्थितांबर, याची उंची 80 किलोमीटर पर्यंत असते पहा. आकाशामधील सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, शुक्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. बुध हा मित्रांनो सूर्यापासून सर्वात जवळचा आणि सर्वात लहान ग्रह आहे पहा. शुक्र मित्रांनो सर्वात तेजस्वी ग्रह आहे. पृथ्वी जीवन असलेला एकमेव ग्रह आहे. मंगळला मित्रांनो लाल ग्रह म्हणून ओळखतात. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे आणि हा वायूंचा बनलेला आहे पहा, गुरु. चला पुढचा प्रश्न पहा. युरोप आफ्रिका या खंडाचा दरम्यान असणारा समुद्र कोणता आहे? तर बघा, भूमध्य समुद्र. लक्षात ठेवायचं आहे पहा. हा समुद्र युरोप आणि आफ्रिका यांच्या दरम्यान आहे. इजिप्त, ग्रीस, इटली, स्पेन या देशाला समुद्रकिनारे आहेत पहा, हे देश. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्राध्यापक, शिक्षक व्यवसाय कोणत्या व्यवसायामध्ये समाविष्ट होते? तर मित्रांनो लक्षात ठेवायचे, चतुर्थक व्यवसाय आहेत पहा. प्राथमिक व्यवसाय शेती आणि मासेमारी, द्वितीय व्यवसाय बांधकाम आणि उत्पादन,
तृतीय व्यवसाय मित्रांनो उद्योग व्यापार आणि चतुर्थ व्यवसाय असतो सेवा. प्राध्यापक, शिक्षक हे मित्रांनो सेवा पुरवत असल्याने त्यांचा समावेश चतुर्थ व्यवसायामध्ये होतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचं नाव काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 मलाक्का सामुद्रधुनी याचं योग्य उत्तर आहे पहा. अंदमान समुद्र आणि दक्षिण चीन जावा समुद्र यांना जोडते पहा. त्याच्यानंतर हे बघा पाल्क सामुद्रधुनी ही भारत आणि श्रीलंका दरम्यान आहे पहा. जिब्राल्टर सामुद्रधुनी कुठे आहे? तर अटलांटिक महासागर आणि मध्य समुद्र यांना जोडते पहा. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की भारताने 1969 मध्ये पहिला अग्निमान कोणत्या ठिकाणामधून सोडला? तो ऑप्शन क्रमांक 3 थुंबा या ठिकाणामधून सोडला पहा. केरळ राज्यामधील तिरुअनंतपुरम जवळ आहे पहा. या ठिकाणी भारताचं सुरुवातीचं रॉकेट प्रक्षेपण केंद्र आहे पहा. श्रीहरिकोटा कोणत्या ठिकाणी? तर हे आंध्र प्रदेश राज्यामध्ये पहा. आणि सध्याचं मुख्य उपग्रह प्रक्षेपण केंद्र बेंगळूर या ठिकाणी. या ठिकाणी इस्रोचं सुद्धा मुख्यालय पहा. लक्षात ठेवायचं आहे इस्रोचं सुद्धा मित्रांनो या ठिकाणी मुख्यालय पहा. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की नकाशामधील समोच्च तारेषा जवळ जवळ आल्यास जमिनीचा उतार कसा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 तीव्र उतार असतो पहा. लक्षात ठेवायचंय तीव्र उतार असतो आणि दूर असल्यास जमिनीचा उतार मंद असतो आणि समान अंतरावर असेल तर उतार मित्रांनो एकसारखा असतो. त्याला सम उतार सुद्धा म्हणतात पहा. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये प्रामुख्याने कोणती खनिजे आपल्याला पाहायला मिळतात? तो ऑप्शन क्रमांक 2 निकेल आणि लोह. लक्षात ठेवायचं आहे निकेल आणि लोह आपल्याला पाहायला मिळतात. पृथ्वीचा गाभा मुख्यतः लोह आणि निकेल पासून बनलेला असल्याने या भागाला निफे सुद्धा म्हणतात पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की खालील पर्वतापैकी गट पर्वत कोणता आहे? तर मित्रांनो गट पर्वत कोणता आहे? तर युरोपामधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हा मित्रांनो या ठिकाणी गट पर्वत आहे पहा. हिमालय त्याच्यानंतर मित्रांनो आल्प्स, रॉकी, वली पर्वत हे ब्लॅक फॉरेस्ट आणि व्हॅस्पेस गट पर्वत आहेत पहा. फ्युजियामा त्याच्यानंतर किलिमांजरो हे ज्वालामुखी पर्वत आहेत पहा. पर्यंत आले असाल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. पेमेंट करा मित्रांनो ₹399 आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. ₹399 लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचं नाही पहा. ₹399 मध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. वेळ फार कमी बघा. ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.